अजित दादा पवार एक असं नाव ज्या नावाची चर्चा सातत्यानं महाराष्ट्रात होत असते। मग त्यांचं भाषण असतो किंवा राजकीय टिप्पणी किंवा सकाळची शपथ किंवा 70,000 कोटींचा घोटाळा, अजित पवार हे नाव महाराष्ट्राला चांगलंच माहितीये। पण अजित पवारांची चर्चा आता होत आहे ते एका गोष्टीमुळे, ती म्हणजेच करमाळ्याच्या डीवायएसपी अंजना कृष्णा यांच्यासोबत केलेल्या व्हिडिओ कॉलमुळे। नेमकं प्रकरण घडलंय काय असा सवालही तुम्हालाच पडेल असेल, पण त्याच प्रकरणामध्ये उडी घेतली राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी आणि प्रकरण एका वेगळ्या दिशेने चाललं। आता मात्र सगळ्यांचा खेळ खल्लास होणार आहे। चला पाहूया नेमकं घडलंय काय। नमस्कार, मी समाधान नवले पाटील, तुम्ही पाहतात खटपट ओरिजिनल। ही सगळी कथा सुरू झाली सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळा तालुक्यातून। इथं बेकायदेशीर मुरुड उत्खनन सुरू होतं आणि याच उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांनी थेट कारवाई करून त्याला आळा घातला। पण एवढ्यावरच प्रकरण थांबलं नाही। ही बातमी स्थानिक राष्ट्रवादीच्या नेत्यांपर्यंत पोहोचली आणि नेत्यांनी थेट राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना फोन लावला। प्रकरण सातत्यानं वेगळी दिशा घेत गेलं। यानंतर अजित पवारांनी अंजना कृष्णा यांना फोनवरून धमकावलं। डेप्युटी सीएम बोल रहा हूं, समझ नहीं आता क्या। हा संवाद सोशल मीडियावर अत्यंत व्हायरल झाला। प्रत्येक क्षेत्रातून आणि विरोधकांकडून अजित पवारांवर चांगल्याच टिप्पण्या केल्या जाऊ लागल्या। पुढे याच प्रकरणामध्ये अमोल मिटकरींनी आणखीन वाद वाढवला। त्यांनी थेट यूपीएससी कडे पत्र लिहून अंजना कृष्णा यांच्या शैक्षणिक पात्रतेबद्दल आणि जात प्रमाणपत्राच्या चौकशीची मागणी केली। खरं तर मिटकरींचं हे कृत्य हसण्याजोगं आहे। यूपीएससी सारख्या परीक्षेत बॅकडोर एंट्री नसते, त्या ठिकाणी फक्त मेहनत लागते आणि आपली जिद्द लागते। राजकारणांसारखी सोपी पद्धत नाही। एखाद्या पक्षात जा, तिकीट मिळतं आणि निवडून यायचं, असं मात्र यूपीएससीत होत नाही। मात्र अशा पद्धतीने सरकारी अधिकाऱ्यांवर राजकीय प्रेशर येतं हे महाराष्ट्राला कळून चुकलं। मग या सगळ्या प्रकरणावरून पोलीस प्रशासनासमोर एक प्रश्न पडला। जर एवढ्या वरिष्ठ अधिकाऱ्याला राजकीय लोकांकडून दबाव येत असेल तर सर्वसामान्य अधिकाऱ्याचं काय, असा सवाल नक्कीच महाराष्ट्रालाही पडला असेल। एका सरपंचामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री थेट डीवायएसपींना धमकावतात। मात्र त्या सरपंचासाठी थेट अजित पवारांनी फोन केला। तो सरपंच आहे तरी कसा। मध्यंतरी त्या सरपंचाचा गांजा ओढतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। मात्र अशा या गावगुंड लोकांकडून सरकारी अधिकाऱ्यांवर अशा पद्धतीने राजकीय दबाव आणि प्रेशर येत असेल तर आपली लोकशाही कुठेतरी धोक्यात आहे असं आपल्याला समजतं। मित्रांनो, खरंच ज्या पद्धतीने राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादांनी फोन केला, तो फोन नेमका कशासाठी होता, त्यांनी त्याचं स्पष्टीकरण जरी दिलं असलं तरी तुम्हाला काय वाटतंय कमेंटच्या माध्यमातून सांगा। अशा पद्धतीने सरकारी अधिकाऱ्यांवर प्रेशर आणणं हे कितपत योग्य आहे, कमेंटमध्ये प्रतिक्रिया द्या। व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच महत्त्वाच्या माहिती आणि अपडेटसाठी धन्यवाद।